हॅलो एव्हरीवन, एक दिवस एक विषयच्या पुन्हा एक नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन ठिकाणी पुन्हा जाणार आहोत आणि हा ठिकाण एक्सप्लोर करण्यासाठी आपण एकटे नाही आहोत, तर आपल्यासोबत एक अजून व्यक्ती जॉईंट होणार आहे अँड टू एक्सप्लोर दिस प्लेस। ह्या प्लेसची माहिती द्यायची झाली तर हा प्लेस साऊथ बॉम्बेमध्ये आहे आणि खूपच इको फ्रेंडली आहे। इन शॉर्टमध्ये पूर्ण नेचर वाईब्स येणार आहेत आपल्याला आणि ह्याची कॉस्टिंगसुद्धा खूप कमी आहे। तर संपूर्ण प्लेस जाणून घ्यायचं असेल तुम्हाला तर स्टे ट्यून फॉर द होल व्हिडिओ वॉच करत राहा की कुठे जातोय, काय करणार आहोत। आपण अशा जागा निवडतो जिथे आपण एका दिवसात जाऊन पुन्हा रिटर्न येऊ शकतो। तर ही जागा सुद्धा तशीच जागा आहे की आपण एका दिवसात जाऊन पुन्हा रिटर्न येणार आहोत। सो आपण आता निघालेलो आहे आपल्या डेस्टिनेशनकडे आणि जसं मी सांगितलं आपण एकटे नाही आहोत, तर आपल्यासोबत ही व्यक्ती आहे आज। ओ माय गॉड, हाऊ आर यू फीलिंग? तू बाहेर निघालीस बऱ्याच दिवसानंतर। खूप छान। खूप दिवसापासून कटकट चाललेली की बाहेर कुठे घेत नाही फिरायला, पण आज मी बाहेर फिरायला चाललेलो आहे। पाहून मी हसते कशी। सो गाईज, आपण आता गाडीतून उतरलेलो आहे। रेल्वेचा प्रवास होता आपला, वेस्टर्न रेल्वेमधनं उतरून आता आपण चर्नी रोड स्टेशनला उतरलेलो आहे। सो बेसिकली चर्नी रोडवरून आपल्याला जरा वॉकिंग डिस्टन्सवरतीच आपला विषय आहे। आपल्याला डायरेक्शन दाखवण्यासाठी आपण एक व्यक्ती येऊन आलेलो आहे, तो डायरेक्शन दाखवत आहे। पत्ता काय भेटत नाही आहे। लेट्स सी, वी हॅव टू वॉक 10 to 15 मिनिट्स इथून। क्लायमेट एकदम सुपर्ब आहे, थोडीशी गरमी आहे पण धमाल येणार आहे आज। मस्त आहे, फार गरमी आहे पण जे वर्क फ्रॉम होम करतात त्यांच्यासाठी तर हा फार सुंदर क्लायमेट आहे। बिकॉज हप्त्यातून एक दिवस बाहेर जातात एक वर्क फ्रॉम होम वाले, आणि त्यांची तोंड बघा, एक दिवस भेटतो त्यांना फक्त बाहेर येण्यात। भाई 15 मिनटं बोलून जबरदस्त वॉक झालेला आमचा आणि शेवटी आम्ही आता 5 मिनटात पोचणार आहोत। हे एवढं वॉकिंग करून आलो आहे, अजून जायचं पुढे। So finally we are into this beautiful place. आणि येता कॉमेडी झालेली आहे। ओ माय गॉड, बॉटल पडलेली आहे। सो दिस प्लेस इज व्हेरी ब्युटिफुल। यू कॅन सी अराउंड केव्समध्ये आल्यासारखं वाटतं आहे। इट इज व्हेरी नाईस टू सी। द बॅकग्राऊंड इज टोटली परफेक्ट। फ्रेंड्स, इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकाराची झाडं आहेत संपूर्ण ठिकाणी अँड यू विल गेट टू सी डिफरंट काइंड्स ऑफ म्हणतात ना प्रकाराची झाडं आहेत, खूप वेगवेगळी अँड इट इज़ व्हेरी नाईस टू सी की मुंबईच्या हार्टमध्ये एक साऊथ बॉम्बेमध्ये अशी प्लेस एक्झिस्ट करते आहे अँड द क्लायमेट इज व्हेरी कूल, शांत आहे, सुपर्ब आहे। तुम्ही पाहू शकता इथून आपल्याला अजून एक व्ह्यू भेटणार आहे, तो म्हणजे आपल्या जो चौपाटीचा व्ह्यू आहे ना तो आपल्याला इथून पाहण्यासाठी भेटणार। तर आपल्याला अजून थोडंसं वॉक करायचं आहे आणि वॉक केल्यानंतर मग आपल्याला पुढचा व्ह्यू पाहण्यासाठी भेटणार आहे। काहीतरी भेटलेलं हिला, काय दिसतं तुला वरती? डायनासॉर्स? हो, शिपाई बुलबुल। अँड वेअर दिस बुलबुल? कावला। बुलबुल दिसली नाही पण कावळा दिसतोय। मार पकड मार। हाय, पोरं बघा ना भाई, यांना काय फरकच पडत नाही। आईच बापूच कुठे यांचं काय माहित नाही। भाई पप्पा कुठे तुझे? मम्मी पप्पा कुठे तुझे? कुठे तुला तो उधर छोड़ के इधर क्यों घूम रहे तुम लोग? हा बघा सुपर्ब व्ह्यू आहे इथून संपूर्ण गिरगाव चौपाटीचा। आणि यू कॅन सी द पब्लिक ओव्हर देअर आणि इथे ह्यापासून एक पॉइंट व्ह्यू तुम्हाला दिसतो इथून सुपर्ब, फुल एकदम जंगलात आणि मस्त वॉकवे बनवलं आहे। खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे हा।
सुपर्ब. त्याची पूर्ण बाग दिसते आपल्याला इथे. सुपर्ब. वर खाल पाठी पुढे सगळीकडे अलुवडीच अलुवडी आहे. बाप्पा जबरदस्त. तो बेसिकली आम्ही हा पूर्ण स्कायवॉक जो आहे, वॉकवे जो आहे ना, तो फिरलेलो आहे. आणि बेसिक इथे जर पाहण्यासाठी येत असाल तुम्ही तर यू विल गेट लॉट ऑफ ट्रीज टू सी. त्यांचे बायोलॉजिकल नेम्स वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. तर द वन हू इज नेचर लवर त्यांनी इकडे यायचं आणि त्यांनी इकडे सगळ्याचं ऑब्झर्व करायचं. तुम्ही फक्त आजूबाजूला फक्त आणि फक्त ट्रीज येण्याचं आहे. आणि एक अशी जागा आहे ज्या ठिकाणी तुम्ही एका साईडला मुंबई पाहू शकता तिथे, आणि एका साईडला तुम्ही इथे फॉरेस्ट पाहू शकता. तो दिस इज ॲक्च्युली अ फन प्लेस, अ रिलॅक्स प्लेस. इथे एक वीकेंड वाईब्स असेल. पाऊस असता इथे तर अजून फार मजा आली असती. तो ठीक आहे, माझ्यासोबत जी व्यक्ती आलेली तिला विचारूया तिचा कसा काही पॉईंट ऑफ व्ह्यू होता. तर रेशू, तू जेन्युइनली काय वाटते तुला, कसा होता हा पूर्ण वॉकवे? खूप छान होता. सगळ्यांनी इथे यायला पाहिजे फिरायला. ज्यांना प्राणी झाडं आवडतात त्यांनी तर जरूर यायला पाहिजे. बस बाई, इथे एक बाई पण जी बडबड करते ही ऐका. संपत आलेला आहे, तरी सर्वांनी बाहेर जाण्यासाठी गेटकडे प्रस्थान करून सहकार्य करावे. देखा, ही बाई म्हणजे पॉईंटला तुम्हाला इन्स्ट्रक्शन द्यायचं असते की तुम्हाला आता काय करायचं आहे, काय नाही करायचं. कोणाच्या हातात वॉटर बॉटल बघितलं ती लोक क्लिअरली सांगतात की वॉटर बॉटल इथे टाकू नका. सो बेसिकली इथे गव्हर्नमेंटने खूप चांगली सोय वगैरे केलेली आहे. खूप छान असं आहे या ठिकाणी. सो इकडची इन्फॉर्मेशन द्यायचं म्हटलं की इथे काय काय कसं एंट्री करतात आणि काय गोष्टी आहेत. तर इथे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे जी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या लिंकवरती भेटेल. तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल गव्हर्नमेंटची लिंक. त्या गव्हर्नमेंटच्या लिंकवरती जाऊन तुम्हाला 25 रुपीजचं पेमेंट करायचं आहे. आणि पर पर्सन 25 रुपीज पेमेंट केल्यानंतर इथे टाईम स्लॉट्स दिलेले जातात. 1-1 तासाचा टाईम स्लॉट आहे. तर तुम्ही तुमच्या परीने जे काही टाईम स्लॉट असतील ते तुम्ही डिसाईड करू शकता. वीकेंड्सला इथे फुल असतं एकदम. खूप रेअर केसमध्ये तुम्हाला वीकेंड्समध्ये भेटतं. बुकिंग तुम्हाला 2-3 वीक्स अगोदरच करावी लागणार आहे. आम्हीसुद्धा वीकेंडची अगोदरच बुकिंग करून ठेवलेली. सो इट्स बेटर की तुम्ही अगोदरच बुकिंग करून इकडे या. बिकॉज इथे आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकाराचं बुकिंग डायरेक्टली ऑन अवेलेबल नाही आहे टेबलवरती. ठीक आहे. आणि ते येण्याचा मार्ग म्हणजे तुम्हाला इथून चर्नी रोडला यावं लागेल. आणि चर्नी रोडवरून बाय वॉकिंग डिस्टन्सलासुद्धा येऊ शकता तुम्ही, किंवा मग तुम्ही टॅक्सी करून येऊ शकता. डायरेक्ट मलाबार हिल्सला बोलायचं, ते नेऊन तुला बाहेर सोडतील. काय म्हणते? 20 मिनिट्स वॉकिंग बोलते, पण इथं तोंडावरती घाम बघा. 20 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्सवरती हिला एवढा घाम आलेला आहे. सो इट्स बेटर टू टेक अ टॅक्सी अँड कम ओव्हर हिअर. सगळ्यात बेस्ट पार्ट आहे. तुम्ही पाहू शकता हे रॉक्स किती ब्युटिफुल दिसत आहेत यार. हे रॉक्स म्हणजे ऑलमोस्ट क्रॅक गेलेले आहेत, पण हे रॉक्स आपण जसे एक व्हॉल्कॅनिक माउंटेनमध्ये पाहतो ना, तसे हे रॉक्स आहेत बघा तुम्ही. आणि या रॉक्समधनं पण भरपूर साऱ्या गोष्टी, ट्रीज वगैरे बाहेर पडलेल्या आहेत. सो दिस इज समथिंग कॉल्ड एज अन एन्शियंट काइंड ऑफ थिंग. ब्युटिफुल आहे यार हे बघण्यासाठी. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. ही जागाच फार आनंदी आहे यार. याच्यात बघून फुल मन प्रसन्न होऊन जाते. आणि याच्या बाजूलाच एक वालकेश्वर म्हणून जे आपण म्हणू शकतो ना, जे म्हातारीचं बूट, ते आहे या ठिकाणी. तू का हसतेस ग? का आनंद येतो तुला? बेसिकली 1 आवर फिरलेलो आम्ही ही पूर्ण जागा. अँड इट्स टाईम नाव टू लिव्ह दिस प्लेस. आपण चेहऱ्यावरती दुःख पाहू शकता. शी यार, ॲक्टिंग, ओव्हर ॲक्टिंग खूप सुंदर करते पोरगी. पण बेसिकली हे 1 आवर खूप सुंदर प्लेस आहे. तिकडे फक्त वॉकिंग आहे, सिटिंगसाठी ते काही अवेलेबल नाही आहे. तर तुम्ही याल तर पूर्ण तयारी करून या मनाची. फक्त वॉकिंग करायचं, नेचर पाहायचं आहे. आणि ह्याच्यानंतर आपण लगेचच हे झाल्यानंतर आपण जाणार आहोत खाली चौपाटीवरती. तिकडे थोडेसे वाईब्स घेणार आहोत चौपाटीचे. बिकॉज आल्यानंतर 2 जागा कवर करायचे आणि वीकेंड पूर्ण कंप्लीट करून जायचं आहे आपल्याला. इथं बाई आपण फिरून आलेलो आहे वरती मस्तपैकी. आता समुद्रकिनारी येऊन थोडासा मस्तपैकी नाश्ता चाललेला आहे. नाश्ते में सँडविच, तो सँडविच के साथ व्यू तुम्ही पाहाल तर एकदम सुपर्ब आहे याचा व्यू. या व्यू सोबत सुपर्ब असा आणि हा सँडविच. बाई जन्नतवाली जिंदगी. वीकेंड आता पूर्ण झालेला असं वाटतं. एकदम मस्त क्लायमेट आहे. पाऊस आता थोडासा पडून गेलेला आहे आणि सॉलिड आहे व्ह्यू. सो मित्रांनो, आता मस्तपैकी हा डे आमचा एंड झालेला आहे बीचच्या किनारी. थोडा मस्तपैकी वॉक घेऊ, थोडा आराम करू आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तिथे आपण पुन्हा एक नवीन प्लेस घेऊन येणार आहोत. त्याच्यामध्ये एका दिवसामध्ये पुन्हा आपण एक जागा कव्हर करणार आहोत आणि त्याच्या 3rd एपिसोडमध्ये आपण पुन्हा भेटूया. सो हॅव अ ब्युटिफुल डे हेड. बाय मित्रांनो.